अतिशय महत्वाचं होतं की प्रक्रिया आज पूर्ण झाली. आरोपी कसाबला सर्व न्यायिक सुविधा प्रत्येक टप्पा त्याला देण्यात आला. त्याला स्वतःचा बचाव करण्याची संधी देण्यात आली. त्याला जी पाहिजे ते वकील देण्याची सुविधा देखील करण्यात आली होती. मला वाटतं त्यातून एकच सिद्ध होतं, देशावर हल्ला करणाऱ्या ज्या दहशतवादी प्रवृत्तीला चालना देणाऱ्या प्रवृत्ती आहेत, देशांतर्गत असतील देशाच्या बाहेर असतील, त्याचा तीव्रपणे प्रतिकार केला जातो. त्याचबरोबर दुसरी बाजू या देशात कायद्याचं राज्य परिपक्व आहे आणि त्यामध्ये कुणालाही कायद्याच्या प्रक्रियेमध्ये वेगळा न्याय मिळणार नाही. प्रत्येकाला सारखाच न्याय. त्यामध्ये वकिलांनी पोलिसांनी अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी केली आणि कुठलाही प्रोसेसमध्ये शॉर्टकट केला नाही ही आपल्या देशाच्या कर्तव्याची कधी त्याची राष्ट्रपती केलेली पेटाळली त्यानंतर काय करते असं वगैरे कसं घटनेला सांगण्यात आलं होतं. 8 नोव्हेंबरला जेव्हा राष्ट्रपतींनी न्यायाचा अर्ज स्वीकारला त्यानंतर पुढची प्रक्रिया ही जेल मॅन्युअल प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे झाली. त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असल्यामुळे राज्य सरकारने पुढचा निर्णय घेतला. सत्र न्यायाधीशांनी जेल अथॉरिटीजना तुरुंगातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून तारीख, वेळ, स्थान ठरवलं.